नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज आपण सावरखेडा तालुका पावडा जिल्हा जळगाव येथील प्रगती शेतकरी व माझे मित्र श्री बयासाहेब दादा यांच्या शेतामध्ये उभे आहोत। जी रेकॉर्डिंग आपण व्हायरल केली होती सर, 2 एकरला 78 क्विंटल ती बयादांचीच होती। आज प्रत्यक्ष व्हिडिओ करण्याचा योग आलेला आहे। आज दिनांक 22 डिसेंबर 2023 रोजी आपण प्लॉट उभे आहेत। अधिक माहिती घ्या सर। नमस्कार भैया दादा, सगळ्यात महत्त्वाचं तुमचं आभार आम्ही व्यक्त करतो कंपनीमार्फत की मागच्या वर्षी तुम्ही 2 पॉकेट लावले होते, तर 2 एकरमध्ये तुम्हाला किती क्विंटल उत्पन्न आलं होतं? 78 क्विंटल 78 क्विंटल ज्वारी 186 नंबर 2 एकरमध्ये आलेली होती। तर हीच क्लिप आम्ही शेतकरी बांधवांना दाखवली आणि ही क्लिप ऐकल्यानंतर शेतकरी बांधवांचा आम्हाला यावर्षी खूप भरभरून प्रतिसाद मिळाला। त्याच्यासाठी आम्ही ह्याच वर्षी तुम्ही किती बॅगा पेरलेल्या आहे आता यावर्षी मी 6 बॅगा पेरलेल्या आहेत 5 एकर क्षेत्रामध्ये। तर यावर्षी बघा शेतकरी बांधवांनो, मागच्या वर्षी 2 एकरमध्ये 79 क्विंटल उत्पन्न घेऊन यावर्षी 6 बॅगा त्यांनी पेरलेल्या आहेत आणि आपण त्याच 186 मध्ये आज उभे राहून हा व्हिडिओ करत आहोत। तरी शेतकरी बांधवांना सांगू आम्ही इच्छितो की अजून हा व्हिडिओ आम्ही 1 महिन्यानंतर प्रत्येक 1 महिन्याला आम्ही व्हिडिओ करून तुम्हाला प्लॉटची परिस्थिती कशी आहे आणि ज्वारी शेवटपर्यंत कशी येते हे आम्ही तुम्हाला दाखवून देऊ। बैलामध्ये ज्वारीमध्ये वैशिष्ट्य काय वाटलं तुम्हाला काय वाटलं? ज्वारीमध्ये तिच्यात अटॅक कमी येतो, परत एक पाणी कमी लागतं हिला आणि बाकी इतर ज्वारींपेक्षा। आणि आज तुम्हाला पूर्ण टेबल टॉप प्लॉट आहे। अपडाऊन मध्ये तुम्हाला वाटतंय का अपडाऊन सारखी नंतर निसल्यानंतर पण सारखी ती खाली बघा शेतकरी बांधवांनो, प्लॉट इथून तिथून एक सारखा टेबल प्लॉट आहे आणि आजही दांडा खालून जमिनीपासून असा बळकट वाटतोय, दणकट वाटतोय, मजबूती चांगली, म्हणजे मजबूती चांगली आहे। तर दिसायला असं प्रसन्न वाटतं ज्वारी आजपासूनच। म्हणून केव्हाही आपण म्हणतो की बाळाचे पाय हे पाण्यातच दिसतात, तर आज लहानपणापासूनच ज्वारी आपल्याला तशा माध्यमात दिसते। आज 35 दिवसांचा प्लॉट आहे। आज हा 35 दिवसाचा प्लॉट आहे। तर आपण अजून 1 महिन्यानंतर ह्याच प्लॉटवर आम्ही तुम्हाला त्रास देऊ भैया। हो, या नक्की। चालेल, धन्यवाद। धन्यवाद।